असं एक दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या 28 जिल्ह्यांमध्ये पुस्तकाचं दुकानच नाही. वाचनाची सुरुवात नक्की कुठनं करावी? जे आपले खंडोबा म्हसोबा कुलदेवत आहे त्यांचा जो राजा होता, त्या राजावर एक कादंबरी गेल्या 70 वर्षात कुणाला लिहावं वाटली आणि महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या शेवटच्या मुलाला संदेश गेलाय की मी लिहू शकतो, मी लेखक होऊ शकतो. मला असं वाटतंय हेच नवं युग आहे. क्या बात आहे. नमस्कार, मी ऋषिकेश डी वाय पवार, तुमचं पुस्तक नाक्यावरती सहर्ष स्वागत. मित्रांनो, एखादं पुस्तक लिहिणं, ते प्रकाशित करणं हे खरं तर बऱ्याच जणांसाठी अग्निदिव्य असतं. पण आज आपल्याबरोबर असा एक लेखक आहे, प्रकाशक आहे, की ज्यांनी रावण नावाचं पुस्तक लिहिलं, ते प्रकाशित केलं. रावणच्या 1 लाख प्रतीची विक्री झाली. त्यानंतर एंटरप्रेन्योर नावाचं सरांनी पुस्तक लिहिलं, त्याचीही 1 लाख प्रतींची विक्री पूर्ण झाली. आणि सरांनी नवीन लेखकांचा स्ट्रगल ओळखला म्हणूयात, किंवा त्यांना संधी देणारं कोणीतरी पाहिजे म्हणून न्यू इरा पब्लिकेशन हाऊस या म्हणजे नवयुग, नव्या युगाची निर्मिती झाली. न्यू इरा पब्लिकेशन हाऊसची निर्मिती झाली आणि आज घडीला 150+ पुस्तकं या प्रकाशना थ्रू झाली. आज आपल्या सोबत आहेत लेखक उद्योजक शरद तांदळे सर. सर, तुमचं पुस्तक नाक्यावरती सहर्ष धन्यवाद. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज आपण आहोत. सर, एक प्रकाशक म्हणून इतका उदंड प्रतिसाद तुम्ही बघताय, या ठिकाणी आल्यानंतर पहिली भावना काय? पहिली भावना एक आहे की ज्यावेळेस मराठी साहित्य संमेलन हा विषय येतो आणि साहित्य संमेलनातच पुस्तक खरेदी विकली जातात आणि घेतली जातात, हा एक समज होता. पण तो गेल्या 6 वर्षात टोटल उद्ध्वस्त झाल्यासारखा झाला. म्हणजे याच्या आधीचं संमेलन दिल्लीत झालं, तिथं प्रकाशकांना संधी मिळाली नाही कारण की तो खर्चही परवडत नव्हता. त्याच्या आधीचं संमेलन झालं उदगीरला, तर तिथंही प्रकाशकांना विक्री झाली नाही. त्याच्या आधीच होतं वर्ध्याला, तिथेही खरेदी झाली नाही. त्याच्या आधी होतं अमळनेरला. ही अशी ठिकाणं होती की जिथं पुस्तक विक्री झालीच नाही. आणि त्याच्या आधीचं संमेलन मग करोना, आणि करोनाच्या आधीचं नाशिक. तर मला वाटतं गेल्या 5 वर्षाच्या संमेलनाचा जो अनुभव आहे प्रकाशकांचा, तो विक्रीच्या दृष्टीने आणि लेखकांच्या दृष्टीने वाईट होता. पण आज साताऱ्याने बहुतेक ते सगळं खोडून काढलं. आता हे साताऱ्याचं संमेलन तुम्ही आता बघताय, सगळीकडे गर्दी हाऊसफुल आहे. प्रत्येक स्टॉलवर गर्दी आहे, वाचक फिरतायत, विकत घेत आहेत. आणि आपण जे वाचन संस्कृती संपली म्हणतो, त्या सगळ्याला उत्तर आहे की नाही, वाचन संस्कृती संपली नाही. तुम्ही चांगलं लिहा, लोक वाचायला तयार आहेत. आणि सातारा शहर जे 99 आहे, म्हणजे असं म्हणतात की दुसरं संमेलन साताऱ्यात झालं होतं. पहिलं संमेलन पुण्यात झालं, दुसरं साताऱ्यात. आता परत ते रिव्हर्स होत आहे असं वाटतं. 99 साताऱ्यात, 100 पुण्यात. तर आयोजकांनी जे निर्णय घेतला साताऱ्यातला, तर मला वाटतं हा योग्य निर्णय होता. मराठ्यांच्या राजधानीत झालेले संमेलन म्हणजे सातारा, मी तर म्हणतो की महाराष्ट्रात जी काही सगळ्यात जास्त वाचणारे जिल्हे आहेत त्याच्यात 1 नंबरला सांगलीचं नाव आहे, साताराचं येत नाही. पण 1 नंबरला सांगली, 2 नंबरला सातारा, नाशिक, ही काही जिल्हे आहेत की जी वाचन संस्कृती साहित्यावर प्रेम करतात. तर हे संमेलन फार उत्साहवर्धक आहे आणि मला अनुभव खूप छान आला. बरोबर. सातारा आणि सांगली पहिले एकच होतं, कदाचित वाचणारी लोक तिकडे जातात सरकली आणि वाचणारी इथे राहिली. सर, पुस्तक नाक्यावरतीच्या बऱ्याचशा कमेंट येतात, त्यातल्या बऱ्याचशा कमेंट असतात की वाचनाची सुरुवात नक्की कुठनं करावी. तर यावरती तुमचं मत काय? तुमची वाचनाची सुरुवात कुठनं झाली? मला असं वाटतं, बरेच जण मला विचारतात हा प्रश्न, सर वाचनाची सुरुवात कुठून जाऊ? कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय वाचाल तर वाचाल, आणि तो घेऊन आपण डोक्यात चालतो. मग आपल्याला वाटतं की काय वाचावं. मध्यंतरीच्या काळात आपण असं बघितलं असेल की लेखक जे लिहितात ते मराठी भाषेचं इतका अवडंबर करतात आणि एवढे अवघड शब्द वापरतात की ते नवीन वाचकांसाठी अवघड जातं वाचायला. पण मी मुलांना एक सांगेल की यार, दुकानाच्या पाट्यापासून सुरू करा वाचायला. दुकान मी पुस्तकात पण लिहिले, दुकानाच्या पाट्या वाचल्यावर लक्षात येते की यार, ह्या एरियात हा बिझनेस आहे. म्हणजे सोनाराच्या लाईनमध्ये सगळे सोनार. ते नसेल तुम्ही पेपर वाचा. आमच्या काळात, आपल्या काळात शब्द पुढे यायचं. आणि सगळ्यात वाईट काय झालं आताच्या कालखंडात, आपल्या वेळेस चंपक चांदोबा होता, तो आता चंपक चांदोबा नाही. तर आता तुमच्या हातात जे पुस्तक येते ते आपण वाचलं पाहिजे. आणि जर खरी सवय लावायची तर आपण महापुरुष पण जातीत विभागली आपण, तर आपण ज्या जातीतले ज्या महापुरुषाला आपण मानतो, मला असं वाटतं त्याच्या पूर्ण चरित्रापासून सुरुवात केली पाहिजे. कारण की ते चरित्र वाचल्यावर आपल्याला कळेल की पुढं काय वाचायचं. आणि अशी 8-10 पुस्तकं वाचल्यानंतर, आणि मी तर मुलांना एक सांगेल की जे कोणी वाचते, कथा कादंबऱ्यामध्ये पडू नका, नवीन वाचताना सेल्फ हेल्पच्या पुस्तकात पडू नका. तर आपण ज्या महापुरुषांना मानतो, ज्या मातीत आलो, त्या मातीतल्या महापुरुषांना वाचलं पाहिजे. म्हणजे आता समज सांगलीचे किंवा साताऱ्याचे, तर क्रांतिसिंह नाना पाटलापासून सुरुवात केली पाहिजे, कर्मवीर भाऊराव पाटलापासून सुरुवात केली पाहिजे, महात्मा फुल्यांपासून सुरुवात करून शिवाजी महाराजांपर्यंत केलं पाहिजे. त्या लेवलचं लिटरेचर उपलब्ध आहे. पण असं एक दुर्दैव आहे की महाराष्ट्रातल्या 28 जिल्ह्यांमध्ये पुस्तकाचं दुकानच नाही. पुस्तकाचं दुकान म्हणजे 11वी-12वी अकॅडमिक्स दुकान आहे, लिटरेचरचं नाही. तर अशी साहित्य संमेलनाने आता हे सगळीकडे चाललंय. आणि आपलं नशीब आहे की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि सोशल मीडियामुळं आता माध्यमं आहेत पुस्तक मिळवण्याची, तर कालखंड चांगला. बरोबर. आता हा नवीन वाचन सुरू करण्यासाठी प्रश्न होता, पण आणखी एक प्रश्न आहे की ज्यांचं वाचन झालंय, ज्यांना काहीतरी लिहायचं आहे,
पण प्रकाशित कुठं करावं कसं करावं माहित नाही. आणि तुमचा काय क्रायटेरिया आहे की नवीन लेखकांसाठी? नाही, माझा क्रायटेरिया लय सोपा आहे. म्हणजे एक तर माझा काही क्रायटेरिया नाही, हाच क्रायटेरिया आहे. आणि आपले लेखक बघितले तुम्ही, कुठलंच कोणी कोणत्या क्रायटेरियात बसत नाही. बरोबर. माझं एक म्हणणं येतं की सगळ्यात पहिलं एक आहे की जो कोणी लिहितो त्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारायचा. मी विचारतो की बाबा, शिवचरित्र असताना, तुकारामांची गाथा असताना, आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तकं असताना, महात्मा फुलेंची पुस्तकं असताना, जगातल्या मोठमोठ्या लोकांचे चरित्र असताना मी का लिहितो याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. बरोबर. की मराठीत सगळं झालं, आता एवढे पुस्तक, इथं हजारो पुस्तकं असतील, तर मी वेगळं काय लिहितो? जोपर्यंत याचं उत्तर आपल्या स्वतःला सापडत नाही, मला वाटतं तोपर्यंत लिहिण्याच्या फंद्यात पडू नये. ऋषिकेश, आता प्रॉब्लेम काय झालाय, जे वय ऐकायचंय त्या वयात लोक पॉडकास्टवर बोलायला लागले, आणि जे वय वाचायचे त्याच्यात लोक लिहायला लागले. तर मला असं वाटतं की का मी का लिहितो याचं उत्तर आपल्या स्वतःला माहित असतं. ते मिळालं तर शरद तांदळे आहे 100% मी पुस्तक प्रकाशित करतो. आणि सर, आता असं ट्रेंड म्हणून काय लोकांचा असा समज आहे की चालणार काय त्याच्यावरती लिहूया. हा. तर असं काय असतं का की काहीतरी चालणार आहे नाही, त्याच्यावरती नाही, लिहू? नाही. आता तुम्ही एक गोष्ट सांगा, मी रावण ज्यावेळेस लिहिलं त्यावेळेस रावण एकदम डाऊन मार्केट होतं. डाऊन मार्केट म्हणजे तो व्हिलन आहे, सीतामातेला पळून नेलं, एक खलनायक आहे. मी त्याच्यात बदनाम झाला असतो. तर मला वाटलं नाही, रावणावर पुस्तक पाहिजे, लिहिलं मी. सगळ्यात महत्वाचं आपलं आतलं इंट्युशन काय म्हणतं, आणि एकदा तुम्ही ते चांगलं लिहिलं की ते ऑटोमॅटिक त्याचंच मार्केट होतं. बरोबर. ते आपल्यावर ठरतं, ते मार्केट पाहून लिहिणं नाही. सरांचं जे संपूर्ण महाराष्ट्राला ज्या पुस्तकाची उत्सुकता आहे ते बळी हे पुस्तक लवकर देत आहेत. तर त्या बळी या पुस्तकाविषयी थोडक्यात सांगा, आणि पुस्तक नाक्याच्या वाचकांनी ते पुस्तक विकत घेऊन का वाचलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं आहे की बळी पुस्तक, हा प्रश्न मी स्वतःला विचारला, मी का लिहितो. इडापिडा टळू दे, बळीवरच राज्य येऊ दे. भारतभरातला सगळ्यात मोठा नायक होता, सगळे फेस्टिवल त्यांनी चालू केले, आजही ओळखताना इडापिडा टळू म्हणतात. अशा नायकावर म्हणजे तुम्ही बघताल की हिस्ट्रीमधल्या, महाभारतातल्या ज्यांचं काही क्रेडेन्शियल नाही अशा लोकांवर महाकादंबऱ्या झाल्या. पण जो मूळ इथल्या शेतकऱ्यांचा कुलदैवत आहे, म्हणजे आपले खंडोबा म्हसोबा कुलदैवत आहे, त्यांचा जो राजा होता, त्या राजावर एक कादंबरी गेल्या 70 वर्षात कुणाला लिहावं वाटली नाही, 80 वर्षात, 100 वर्षात. आणि जो आपली ज्याच्याशी नाळ जोडलेली, हा माणूसच नेमका कोण आहे आपल्याला माहित. तर ते पुस्तक वर कादंबरी का असू नये असा विचार मी केला. आणि पण ते पुस्तक काही सहजासहजी झालं नाही, त्यासाठी फार रेफरन्सेस वगैरे वाचले. तर ज्याची कुणाची शेतीशी नाळ आहे, जो बैलाला मानतो, जो महादेवाला मानतो, जो खंडोबाला मानतो, सगळ्यात महत्वाचा जो आपल्या आईला मानतो, त्या सगळ्यांनी पुस्तक एकदा वाचलं पाहिजे. क्या बात आहे सर. आणि शेवटचा प्रश्न, आपल्या प्रकाशनाचं नाव आहे न्यू इरा पब्लिकेशन हाऊस. तर तुम्हाला अपेक्षित असलेला न्यू इरा, नवयुग काय आहे? मला अपेक्षित असलं नवयुग एकच आहे की दीपक गायकवाड सारखा एक लेखक आहे जो IT मध्ये काम करतो, त्यांनी पेरियार लिहिलं, हे नवयुग आहे. इथे एक कॅन्सर पीडित आशा निघे आहे, अशा नाही. ज्या ब्युटी ऑफ लाईफ नावाचं पुस्तक लिहितात, हे नवयुग आहे. इथं वंगाळ नावाचा राणा प्रताप पाटील एक पहिलवान आहे, तो त्याचं पुस्तक लिहितो, मला वाटतं हे परिवर्तन आहे. इथं संदीप खुरुद नावाचं एक आहे, गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, त्याला पुस्तक लिहावं वाटतं, हे नवं परिवर्तन आहे. कतारच्या मेन लायब्ररीत जो लायब्ररीयन आहे मेन, त्यांचं आपण बांधावरची बाबळ नावाचं पुस्तक केलं, हे नवं मला वाटतं परिवर्तन आहे. मला असं वाटतं की महात्मा फुलेंचं पुस्तक आपण पॉप्युलर करतो, हे परिवर्तन आहे. मला असं वाटतं पॉप्युलरमध्ये आपण बाबा तुम्ही असतात तर अशा पद्धतीची कादंबरी लिहिण्याची हिंमत ठेवणारे धम्मपाला मशाळकर यांचं पुस्तक येते, हे नवं परिवर्तन आहे. इंजिनियरची गोष्ट अशा नावाचं पुस्तक तुम्ही आतापर्यंत पाहिलं नसतं, हे नवं परिवर्तन. तर नवयुग म्हणजे काय असते, तर तुम्ही जे काय आपण काय नवीन लिटरेचर, नवीन शब्द तर कोणी तयार करत नाही, पण मला असं वाटतं की नवीन विचार देणं, तो पचवणं. व्हेन माय फादर नावाचं पुस्तक आहे, हे नवं परिवर्तन आहे. लव्ह इज नावाचं समलिंगी संबंधावरचं पुस्तक आपण केलं, कुणी डेअरिंग करणार नाही, पण तो एक समाजाचा प्रॉब्लेम. मला वाटतं हे नवं युग आहे आणि ते न्यू इरा सार्थ करते. धन्यवाद सर. तुम्हाला अपेक्षित असलेलं नवं युग येईल आणि पुस्तक नाक्यावर, आणि महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या शेवटच्या मुलाला संदेश गेलाय की मी लिहू शकतो, मी लेखक होऊ शकतो. मला असं वाटतं हेच नवं युग आहे. क्या बात आहे. पुस्तक नाक्याच्या सर्व वाचकांना एक विनंती की आपलं न्यू इरा पब्लिकेशन हाऊस सुरू सरांनी सांगितलेली, त्या व्यतिरिक्तही भरपूर पुस्तकं उपलब्ध आहेत. तर न्यू इराच्या वेबसाईटला तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि इथून तुमच्या आवडीची पुस्तकं मिळवा. धन्यवाद सर. ऑल द बेस्ट. थँक्यू.